तर गिरगावमधल्या शोभायात्रेमध्ये आदित्य ठाकरे हे सहभागी झाले होते। आदित्य ठाकरेंकडून सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या गेल्या। यावेळेस आदित्य ठाकरे यांनी ढोलवादन सुद्धा केलंय। ही दृश्य आहेत गिरगाव येथील। आज गुढीपाडव्याचा हा शुभ मुहूर्त आहे, पहिला दिवस आहे हिंदू नववर्षाचा। काय भाव? सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपण पाहता ज्या जल्लोषात साजरा होत आहे, खरोखर मनापासून छान होत आहे। आणि प्रत्येक नवीन वर्षाला आपण काही ना काही संकल्प करत असतो। या नवीन वर्षाला तुमचे काम करत राहायचं, बस मी कधी रेझोल्युशन करत नाही। धन्यवाद। तर आदित्य ठाकरे होते, संपूर्ण वर्षभर काम करत राहायचं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत।